कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव, किती खमंग सुवास सुटलाय। काय केलं काकू जेवायला आज? ताई, आज नवीन वर्षाचं पहिलं जेवण आहे ना, म्हणून आम्ही काहीतरी खास आणि भारी करायचं ठरवलं। बाप रे। अरे वा, हे काय पिठलं भाकरी ठेचा, वा वा वा। भाऊ भाऊ, हा, या या लवकर या। आलो 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 आलो। हे बघा, काय? अरे वारे वा, पिठलं भाकरी, हे म्हणजे हो भाऊ, शिवानेच केलं होतं। आठवलं मला ते। लास्ट टाइम सुहासचं पोट खराब झालं होतं, ह्याच्यामुळे विसरलात तुम्ही? नाही म्हणजे याच्यामुळे काही जणांची पोट बिघडतात, पण आमच्यासारख्या लोकांच्या तोंडाला पाणी येतं एकदम। खरंय भाऊ, आणि शिवा घरातून गेल्यापासून ना असा काही बेत पण नव्हता केला, म्हणून सारखं सारखं तिचं नाव या घरात घेणं गरजेचं आहे का? गरज आहे का? म्हणजे ती अजूनही या घरची सून आहेच ना? होती होती, त्या दोघांनी सह्या केल्या डिवोर्स पेपर्सवर। हो, पण लक्ष्मण उर्मिला अशाने नातं तुटत नाही ना, नाही का? हो मी काय म्हणते, शिवाच्या पद्धतीचं जेवण केलंय आपण, तर शिवाच्याच पद्धतीने जेवूयात का? हा, म्हणजे असं खाली बसून मांडी घालून जेवायचं वगैरे आहे ना? हा, अशी एक बुक्की मारीन ना, म्हणजे कांदा येतो फोडायला, मस्त लागतं। मी काय म्हणतो, हे सगळं करायची गरज आहे का? मग काय दादा, आपण काय डायनिंग टेबलवर बसून पिठलं भाकरी खाणार आहे का? हो ना, मग हे सगळं उचल आणि जा शेतावर जाऊन जेव। एक आयडिया सांगितली आहे। चला चला शेतावरच जाऊ। चला चला, नाही नाही, एक काम करू, शिवा आली की जाऊ। आता आपण इथेच बसून खाऊ। हा, चला या या। चल, काही गरज नाहीये, जा तुम्ही जा। नाही नाही, तुला नाही विचारलं, वहिनीला विचारलंय। वहिनी मी इकडेच ठीक आहे। बरं ठीक आहे। या, मी चटई चल घेऊन. हा? चल या, चल, या। अरे तो कांदा त्याचं काय झालं? भारी। हे बघ, हे घे. तुम्ही दोघे घ्या। बघतेस नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।